मी स्वाती सागर देवगुजे, माजी महापौर. मी प्रभाग क्रमांक 5मधून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. याच्या अगोदर मी मागील 5 वर्षात नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 6 पोलीस लाईनमधून काम केलेलं आहे. आत्ता माझा प्रभाग क्रमांक 5 पडलेला आहे. त्यात रमणमाळा पूर्ण, न्यू पॅलेस, महावीर कॉलेज, नागाळ पार्क, लाईन बाजार, सर्किट हाऊस, हिम्मतबाबर परिसर, सर लष्कर पार्क, ती गणपती समोरील भाग आलेला आहे. तसंच जिल्हा परिषदच्या इकडचा भाग आलेला आहे, बारणा कॉलनी वगैरे असे माझा भाग आलेला आहे. याच्या अगोदर मी माझ्या लाईन नगर प्रभागात हॉकीचं ग्राउंड आहे ते डेव्हलप केलेलं आहे. तिथं मुलांना चेंजिंग रूम्स 2 मजली 2 बिल्डिंग बांधलेले आहेत. राष्ट्रीय लेवलचं ग्राउंड खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. 5 स्टार ग्राउंड केलेलं आहे. ओपन जिम बसवलेले आहेत. सर लष्कर पार्कमध्ये सुद्धा ओपन जिम, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवलेली आहे. तसंच वॉकिंग ट्रॅक करून दिलेला आहे. हिम्मतबहादूर कमानीपासून खाली रस्ता केलेला आहे. त्याचबरोबर ती गणपती समोरील शासकीय मुद्रालय त्याच्या शेजारून पण पूर्ण आपल्या सर्किट हाऊसच्या समोरपर्यंत पूर्ण रोड केलेला आहे आपण. तिथं सुद्धा लाईन बाजारमध्ये झूम प्रकल्प आहे. त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावत असतो आम्हाला नागरिकांना. तर मी त्याच्याभोवती 10 फुटाची भिंत घालून त्याच्यावर पत्रा मारण्याचं ते काम केलेलं आहे. तिथे चांगलं पूर्ण प्रभागात मी अमृत योजनेतून पाण्याची पाईपलाईन पूर्ण प्रभागात टाकलेली आहे. स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत. बरेच ठिकाणी रस्ते गटर्स पूर्ण केलेले आहेत. 2 पद्मापथक मंडळाला इमारत बांधून दिलेली आहे. शिवतेज मंडळाला इमारत बांधून दिलेली आहे. नंतरनं छावा चौक मित्रमंडळाची इमारत चालू आहे. तसेच अशाच 2-3 ठिकाणी सुद्धा विरंगुळा केंद्रासाठी पत्र्याचे शेड उभारून दिलेले आहेत साहेबांच्या फंडातून. अशी बरीचशीच कामं मी माझ्या वॉर्डात केलेली आहेत. माझ्या पलीकडचा वॉर्ड होता तिथीलही वॉर्डात मी साईनाथ कॉलनी 5 ह्या 5 गल्ल्यातून सुद्धा माझ्या फंडातून मी पाण्याची पाईपलाईन टाकून दिलेली आहे. स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत. रस्ते करून दिलेले आहेत. असं मी आजूबाजूच्या सुद्धा प्रभागात काम केलेलं आहे. ओके. आत्ता मागील 5 वर्षात प्रशासन आहे आणि प्रशासनाचं नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे काडीभरून सुद्धा लक्ष नाही आहे. कचरा उठाव होत नाही वेळेत, गटर काढणं होत नाही, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. वारंवार फोन करून मग पाण्याचं प्रेशर वाढवा किंवा 2 तास ठेवा म्हणून सांगावं लागतं त्यांना सतत. तर ते अधिकारी मग तिथून थोडं रिॲक्शन घेतात. एक वेळेला तर मी व्हिडिओ काढून पाठवलेत पाण्याचे भागातून की किती पाणी मोठं येते किंवा बारीक येते हे बघायसाठी आयुक्त मॅडमना सुद्धा. म्हणून आता मला वाटतं की माझं विजन असंच राहणार की प्रभागात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भागात असणार की आमच्या हॉकीचे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाईन बाजारचं ग्राउंडचं डेव्हलपमेंट जास्त करणे, मुलांना खेळायसाठी उपलब्ध करून देणे हे माझं जास्त त्याच्यावर भर जास्त राहणार आहे. ओके. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.